नमो नमः. विद्यार्थिनी मैत्रिणींनो, एकदा का आपल्याला श्लोकांचं गायन कसं करायचं हे लक्षात आलं की प्रत्येक श्लोकाचा अर्थ आता आपण समजून घेणं क्रमप्राप्त आहे. 8वीच्या पुस्तकामधील पहिला श्लोक आणि अतिशय सुंदर. बघा काय सांगतो श्लोक. धर्मो जयति ना धर्मः, सत्यम जयति ना नृतम, क्षमा जयति न क्रोधो, देवो जयति नासुरः. अर्थात अधर्माचा विजय होत नाही, धर्माचा होतो. सत्याचाच विजय होतो, असत्याचा नाही. क्षमेचाच विजय होतो, क्रोधाचा नाही. आणि सद्गुणी ईश्वरांचाच अर्थात देवांचाच विजय होतो, दुष्कृत्य करणाऱ्या राक्षसांचा नाही. जगामध्ये कोणत्या गोष्टींचा विजय होतो आणि कोणत्या गोष्टी पराजित होतात हे सांगण्यासाठी प्रस्तुत श्लोकाची रचना केलेली आहे. धर्म धर्म म्हणजे काय असा जेव्हा केव्हा विषय निघतो तेव्हा माझ्यासारख्या वाचकाला फक्त साने गुरुजींचं श्यामची आई आठवतं. श्यामनं आईला एकदा प्रश्न विचारला, आई धर्म म्हणजे काय गं? आईनं धर्माची जी व्याख्या केली ती कित्येक पिढ्यांमध्ये एखाद्या साहित्यिकाला सुद्धा करता येणार नाही अशी ती व्याख्या आहे, असं आचार्य अत्रे यांचं मत. श्यामची आई म्हणाली, बाळ, मोह सुटणे म्हणजे धर्म होय. खरोखर आहे, सगळ्या अनर्थाचं मूळ आहे मोह. त्यावर विजय मिळवणं म्हणजेच धर्माचं पालन करणं. यानंतर सत्यम जयती, उशिरा का होईना सत्याचाच विजय असतो. आणि हेच सत्यम एव जयते हे आपल्या भारताचं ब्रीदवाक्य आहे. रागाविषयीची व्याख्याच तशी आहे. वेन युअर टंग वर्क्स फास्टर दॅन युअर माइंड. मनात नसेल तरी रागाच्या भरात जे उरकून घेते जीभ तो राग आणि भीक माग ही जी काही व्याख्या आहे, म्हण आहे, ती अगदी खरीच आहे. तर रागाला जिंकता आलं पाहिजे, अर्थात प्रेमानं. आणि दुष्कृत्य करणाऱ्या, वाईट बुद्धी असणाऱ्या राक्षसांचा कधीच विजय झालेला नाही. तर सद्गुणी, सद्विचारी अशा दैवी गुण असलेल्या व्यक्ती आणि देवतांचाच या भूतलावर विजय होतो. एवढंच काय ते या श्लोकातून कवीला सांगायचं आहे. अपेक्षा आहे श्लोक समजला असेल. शुभम भवतु.